श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. जयंत वास्तू या यूट्यूब चॅनलवरून मी प्रवीण अरविंद कुमार स्वामी वीरशैव लिंगायत कुळात केला जाणारा प्रामुख्याने गुगुळ या विधीबद्दल माहिती देत आहे. जसे इतर समाजात शुभ कार्य झालं की गोंधळ देवदेव केला जातो, तसंच वीरशैव कुळांमध्ये वीरशैव संप्रदायामध्ये गुगुळ हा विधी केला जातो. हा कसला प्रतीक आहे तर चला जाणून घेऊ. दक्ष यज्ञ संहाराचं प्रतीक आहे. जसं इतर संप्रदायामध्ये बलिदान दिलं जातं, इथे प्रतिकात्मक बलिदान द्यावं लागतं. आपला अहंकाराचा बळी द्यावा लागतो. जे खापर वापरलं जातं गुगुळला म्हणजे माठ, ते दक्षाचे शिराचे प्रतीक आहे. आतमध्ये जे तेल ओतलं जातं ते दक्षाचे रुधिर किंवा रुधिर म्हणजे रक्ताचं प्रतीक आहे. जी बाजूला लावली सजवलं जातं ते त्याचं हाडं वगैरे आहेत. दुसरं खापर हे मेंढ्याचं मुख आहे. आपल्याला तर कथा माहीतच असेल, थोडक्यात जाणून घेऊ. दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञ आयोजन केला. त्या यज्ञात भगवान शंकराला आमंत्रण केले गेले नाही. पित्याच्या घरी यज्ञ चालू आहे म्हणून माता सती तिथे गेली, पण आपल्या पतीचा अपमान पाहून माता सतीने त्या यज्ञामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. हे पाहून भगवान शंकरांनी आपली जटा आपटून वीरभद्र प्रकट केले आणि त्यांना दक्षाचा अहंकार नष्ट करण्यासाठी दक्ष यज्ञ विध्वंसायला आज्ञा दिली. तेच हे प्रतीक. म्हणून गुगुळ हे शिव मंदिरात नेऊन ठेवला जातो. काही ठिकाणी गुगुळ घेऊन नाचलं जातं. हे प्रामुख्याने महाराष्ट्रातच पाहिलं जातं. इतर ठिकाणी इतर राज्यात गुगुळ हा सोहळ्यामध्ये केला जाणारा विधी. म्हणून जर जमल्यास गुगुळ घेऊन नाचू नये. धन्यवाद. ही माहिती कशी वाटली आपल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा.